चिपळूण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025ची मतमोजणी प्रक्रिया मार्कंडी येथील युनायटेड हायस्कूलच्या गुरुदक्षिणा सभागृहात रविवार दिनांक 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता होणार असून प्रशासन सज्ज झाले. नगराध्यक्ष पदासाठी 7 तर 28 नगरसेवक पदासाठी 110 उमेदवार रिंगणात असून त्यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. 7 प्रभागांत 4 फेऱ्यांमध्ये तर 6 प्रभागांमध्ये 3 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. 1.5 ते 2 तासात सर्व प्रक्रिया पूर्ण होईल आणि दुपारी 12 ते 12:30 वाजण्याच्या सुमारास चित्र स्पष्ट होईल असा अंदाज आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लेगाडे यांनी पत्रकार परिषदेत मतमोजणीविषयी सविस्तर माहिती दिली. मतदान प्रक्रिया पार पडली त्यानंतर ईव्हीएम मशीन युनायटेड इंग्लिश स्कूल येथील स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. याची मतमोजणी उद्या रविवारी संपन्न होणार आहे. 7 टेबलसाठी अधिकाऱ्यांची निवड देखील करण्यात आली आहे. याबरोबरच मॅन्युअल टीम, एक्सेल टीम, ऑनलाईन टीम देखील नेमण्यात आलेत. एकूण 100 कर्मचाऱ्यांची निवड या प्रक्रियेसाठी करण्यात आली. तब्बल 1.5 ते 2 तासात सर्व प्रक्रिया पार पडेल अशी माहितीही प्रांत आकाश लेगाडे यांनी दिली. मतमोजणीच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 150 पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात ठेवण्यात येणार आहेत. त्यात SRP, दंगल नियंत्रण पथकही असेल. शहरातील वाहतूक कराड रोडने चिंचनाका ते बहादूर शेख अशी मतमोजणीपर्यंत बंद राहील. तरी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी केले आहे. निवडणुकीमध्ये 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि रविवार दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणीची प्रक्रिया या ठिकाणी पार पडणार आहे. ही जी मतमोजणीची प्रक्रिया आहे ती मतमोजणीची प्रक्रिया युनायटेड इंग्लिश स्कूल या ठिकाणी पार पडली जाणार आहे. गुरुदक्षिणा सभागृहामध्ये 14 टेबलवर ही मतमोजणी प्रक्रिया होणार आहे आणि त्याच ठिकाणी आपली स्ट्रॉंग रूम आहे आणि त्या मतमोजणी प्रक्रियेकरिता आपण 100 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे 14 टेबलवर. तर त्या 14 टेबलवर प्रत्येक प्रभागाकरता 1 टेबल राहणार आहे. पहिला प्रभाग पहिल्या टेबलवर आणि 14वा प्रभाग 14व्या टेबलवर. प्रत्येक प्रभागातले जे मतदान केंद्र आहेत ती वेगळी आहेत. ज्या म्हणजे प्रभाग क्रमांक 10 मध्ये 2 केंद्र आहेत त्या ठिकाणी 2 फेरे होतील. प्रभाग 6 टोटल एकूण 6 प्रभागामध्ये 3 मतदान केंद्र आहेत तिथं 3 फेऱ्या होतील आणि 7 प्रभागामध्ये 4 मतदान केंद्र आहेत तिथं 4 फेऱ्या होतील. आणि नगराध्यक्षाच्या जे मतमोजणी आहे ती 14 टेबलवर होणार आहे. 14 टेबलवर पहिल्या फेरीला 14 केंद्राची मोजणी होईल, दुसऱ्या फेरीला पुन्हा 14चे होईल, नंतर तिसऱ्या फेरीला 13चे होईल. या पद्धतीने चौथ्या फेरीला 7च होईल. या पद्धतीने 48 केंद्रावर नगराध्यक्षांच्या उमेदवारांची मतमोजणी होणार आहे. आणि पहिलं जे मतमोजणीला सुरुवात होईल ती 10 वाजता होणार आहे आणि 10 ते प्रत्येक 15 ते 20 मिनिटांमध्ये 1 फेरी होईल आणि त्या पद्धतीनं 4 फेऱ्या होतील. पत्रकारांकरिता स्वतंत्र मीडिया कक्ष उभा केलेला आहे. त्या ठिकाणी पत्रकारांची व्यवस्था केलेली आहे. त्या ठिकाणी पत्रकारांना मोबाईल न्यायला अलाउड आहे. त्या मतदान कक्षा म्हणजे मीडिया कक्षामध्ये पत्रकार हे मोबाईल वापरू शकतात. त्यांना मीडिया कक्षामध्ये सर्व फेरीचे जे काही आकडेवारी ती शीट आपण त्या ठिकाणी प्रत्येक फेरीनंतर पोच करू. ज्या पत्रकारांना जर मतमोजणीची प्रक्रिया पाहिजे असेल तर त्यासाठी आम्ही एक नोडल ऑफिसर नियुक्त करू आणि पोलिसांनी त्यांच्या मार्फत त्या ठिकाणी त्यांना पाहता येऊ शकेल. परंतु त्या मतमोजणी कक्षामध्ये मोबाईल अलाउड असणार नाही. त्यामध्ये फक्त यांच्यासोबत तुम्हाला प्रक्रिया कशी सुरू आहे याची पाहणी करता येऊ शकेल, परंतु त्या ठिकाणी मोबाईल हा वापरण्यास किंवा बाळगण्यास मनाई असेल. या पद्धतीने आपले 4 फेऱ्यामध्ये पूर्ण मतमोजणीची प्रक्रिया होईल आणि मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर म्हणजे आपण त्या ठिकाणी 14 कॉम्प्युटर लावलेले आहेत. त्याच्यामुळे एक फेरी 15 ते 20 मिनिटात संपल्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये आपली शीट तयार होईल. ती शीट तुमच्या कक्षामध्ये इमिडिएट पोच केली जाईल. म्हणजे इकडे अनाउन्समेंट सुरू असतानाच ती शीट म्हणजे जी माझ्या पुढे अनाउन्समेंटला येणार आहे त्याच वेळी ती शीट मीडिया कक्षामध्ये पण पोचविल याची आम्ही दक्षता घेणार आहोत. म्हणजे अनाउन्समेंट चालू असतानाच तुम्हाला ती शीट पण मिळणार आहे आणि मग ती शीट तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे तुमच्या जे काही संपादक किंवा वृत्तवाहिनी असतील त्या ठिकाणी तुम्ही शेअर करू शकता.
आणि त्या पद्धतीने 4ही फेऱ्या झाल्यानंतर आपण उमेदवारांना प्रमाणपत्र वितरित करणार आहोत. साधारणतः 12 वाजेपर्यंत संपल्यानंतर ते प्रमाणपत्र तयार करायला अर्धा पाऊण तास जो काही वेळ जाईल त्याच्यानंतर आपण हे करू. तोपर्यंत सगळ्या मशीन ह्या स्ट्रॉंग आपण पत्रकारांना मोबाईल सहित म्हणजे पेट्यात गेल्यानंतर वितरण करताना म्हणजे आपल्या 1-2 फेरीच्या नंतर आपल्याला अंदाज येईल की किती वाजतील आपल्या 4 फेऱ्या व्हायला आणि नंतर प्रमाणपत्र करायला किती वेळ लागेल हे पण स्पष्ट होईल. साधारणतः एक टेंटेटिव्ह टाइम आज आपण गृहीत धरू, त्याच्यात प्लस मायनस होऊ शकतं. तर ते 1च्या दरम्यान सर्व पत्रकारांना आपण वितरण करताना मतदान कक्षामध्ये विथ मोबाईल प्रवेश देऊ की जेणेकरून त्यांना ते प्रमाणपत्र जे नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, जे उपस्थित असतील त्यांचे वितरित करू आपण. म्हणजे जे उमेदवार किंवा जे नगराध्यक्षाचे उमेदवार किंवा नगरसेवक पदाचे उमेदवार जे असतील तर त्यावेळी तुम्हाला आम्ही प्रवेश देऊ की जेणेकरून तुम्हाला त्याचे फोटो तुमच्या वर्तमानपत्रात किंवा मीडियामध्ये प्रसारित करता येऊ शकते. तर या पद्धतीने आपलं सगळं नियोजन असेल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.